वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हॅलो वन वेलकम. मी आहे वैभव पाटील, एक इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शेअर मार्केटची नवीन जर्नी पाहणार आहोत. जसं की प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण काही इंट्रोडक्शन पाहिलं की शेअर मार्केट आपल्याला का करायचं आहे आणि या पूर्ण सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत या सर्व गोष्टी आपण तिथे पाहिल्या. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिगिनर्स गाईड पाहणार आहोत. हे शेअर मार्केटचं बिगिनर्स गाईड, ज्यामध्ये ओनरशिप, इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ, शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर ही ग्रोथ कशी करायची, ओनरशिप कशा पद्धतीने गेन करायची, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. हे जे शेअर मार्केट आहे हे नक्की वर्क कसं करतं आपण सुरुवात तिथून करूया. जसं की एक बायर असेल, एक सेलर असेल, हे दोन लोक मार्केटमध्ये येतात. शेअर मार्केटमध्ये लोक काय येतात, कशासाठी येतात, पैसा कमवण्यासाठी येतात. पण शेअर मार्केटमध्ये नक्की होतं काय? सो येस, एक जो बायर असतो तो शेअर्स खरेदी करतो आणि सेलर त्या शेअरला विकतो. मग ते कुठे विकतो? तर इथे एक्सचेंज. हे एक्सचेंज कोणते आहेत? सो आपल्या या शेअर मार्केटमध्ये दोन एक्सचेंज आहेत, NSE आणि BSE. या एक्सचेंजमध्ये बाईंग आणि सेलिंग होते. ती कोणत्या बेसिसवर होते? सो डिमांड अँड सप्लाय, त्यानंतर रिअल टाईम, त्यानंतर बीड अँड आस्क. आता यासारख्या काही किचकट असे शब्द असतील, त्या शब्दांचा उलगडा आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो डिमांड अँड सप्लाय ही एक बेसिक टर्म आहे, त्यावर हे शेअर मार्केट चालतं. मग ह्यामध्ये एक्झॅक्टली पुढे काय होतं? सो की पार्टिसिपेंट्स, शेअर मार्केटमध्ये आपण आलोय, मग ह्यामध्ये नक्की कोण कोण आहेत? फक्त मी एकटाच आहे का अजून कोणी आहेत? सो या मार्केटमध्ये फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल काम नाही करत. सो त्याला आपण रिटेल इन्व्हेस्टर म्हणतो. जे इंडिव्हिज्युअल असतात त्यांना आपण रिटेल इन्व्हेस्टर म्हणतो. आणि जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ज्यांना आपण म्हणतो म्युच्युअल फंड्स असतील, त्यानंतर ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज असतील, हेज फंड्स असतील, यासारखे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि त्यामध्ये सुद्धा FIIs आणि DIIs यासारखे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स सुद्धा आहेत. आणि त्याबद्दल पुढे जाऊन डिटेल आपण गोष्टी पाहणार आहोत. त्यानंतर मग रेग्युलेटर. हे रेग्युलेटर काय असतं? कोण असतो रेग्युलेटर? रेग्युलेटर म्हणजे काय? तर त्या गोष्टीला रेग्युलेट करणारा, कंट्रोल करणारा. जसं की बँकांच्या बाबतीत रेग्युलेटर कोण आहे? RBI. तसंच शेअर मार्केटच्या बाबतीत SEBI हे रेग्युलेट करणारे एक ऑथॉरिटी आहे. आणि ह्यामध्ये हे ब्रोकर असतं. ह्या ब्रोकरचं काम काय? या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो या ठिकाणी NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे दोन मेजर एक्सचेंज आपल्याकडे आहेत आणि यांचं लोकेशन मुंबईला आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे नॅशनल नाव आहे म्हणून दिल्लीला असेल, तर नाही, हे सुद्धा मुंबईला आहे. बॉम्बे असल्यामुळे ते तर कळतं की मुंबईला असेल. यामध्ये नॅशनल आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन्ही एक्सचेंज मुंबईलाच लोकेटेड आहेत. आणि यामध्ये निफ्टी 50 आणि सेन्सेक्स सारखे मेजर बेंचमार्क इंडेक्स आहेत. हे इंडेक्स काय असतील, शेअर्स कोणते कोणते असतील, सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन जर आपण पाहिलं, हे जे सिक्युरिटीज मार्केट असतं, यामध्ये आपल्याला काय वाटतं, फक्त आणि फक्त शेअर्समध्येच आपण इन्व्हेस्ट करतो आणि तेच फक्त ट्रेड केलं जातं का? सो नाही, शेअर्स तर ट्रेड केले जातातच, पण त्या व्यतिरिक्त बॉन्ड्स असेल, डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? प्रत्येकाला माहिती आहे, फ्युचर्स अँड ऑप्शन. हे फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजेच हे डेरिव्हेटिव्ह आहेत, त्याचं सुद्धा इथे ट्रेडिंग होतं. त्यानंतर म्युच्युअल फंड्स असेल, ETFs असेल, पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड असेल किंवा ETF असेल, यावर आपण स्पेसिफिक डेडिकेटेड व्हिडिओज घेऊन येणार आहोत. प्रत्येक गोष्टीवर घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये खूप सारी इन्साइट्स, अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे सिक्युरिटी मार्केटमध्ये फक्त शेअर्सच ट्रेड न होता बॉन्ड्स असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, म्युच्युअल फंड्स असेल, ETF सारख्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी ट्रेड होत आहेत. आणि त्यानंतर मग हे डीमॅट अकाउंट असेल आणि ट्रेडिंग अकाउंट असेल. जर आपण शेअर मार्केटमध्ये काम करतो तर त्यासाठी आपल्याला अकाउंट्स तर हवं ना. मग त्यासाठी जे डीमॅट अकाउंट असतं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की डीमॅट अकाउंट म्हणजेच त्याच्या थ्रूनेच आपण ट्रेड करू शकतो. नो, डीमॅट अकाउंट हे काय असतं तर होल्ड द शेअर्स, स्टोरेज असतं ते फक्त. हे जे NSDL, CDSL हे जे आहे हे स्टोरेज फॅसिलिटी आहे. आणि त्यानंतर ट्रेडिंग जे अकाउंट आहे, जे की ब्रोकरकडे असतं, त्याच्या थ्रूने आपण बाय आणि सेल करतो. आणि हा जो ब्रोकर आहे, हा ब्रोकर आपल्याला जे एक्सचेंज असेल त्या एक्सचेंज आणि आपल्यामधला एक दुवा आहे. इन बिटवीन आपण डायरेक्टली एक्सचेंजमध्ये जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला कोणत्या तरी ब्रोकरच्या थ्रूनेच जावं लागतं. जसं की अलायन्स ब्लू असेल, ICICI डायरेक्ट असेल, असे भरपूर सारे ब्रोकर्स आहेत, त्यांच्या थ्रूने आपण जाऊ शकतो. पुढे जर आपण पाहिलं, हे जे मार्केट आहे यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी हे थोडीशी टेक्निकल टर्म्स आहेत. आता इथे आपण विचार करणार की याची आम्हाला गरज काही, आम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय एवढंच सांगा. पण प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट समजून का घ्यायचं असतं तर इम्पॉर्टंटली IPOसाठी. कारण की IPO हे पर्टिक्युलर प्रत्येकाला आजच्या घडीला माहिती झाले, इनिशियल पब्लिक ऑफर. मग हे IPO जे होतं ते प्रायमरी मार्केटच्या थ्रूने होतं. यामध्ये काय केलं जातं, कंपनीला जर फंड रेज करायचा असेल तर त्यासाठी IPOला इनिशिएट केलं जातं
आणि सेकंडरी मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्स असतील ते त्यांच्या शेअर्सला एक्सचेंज करतात. ते कुठे होतं? बेसिकली सेकंडरी मार्केटमध्ये डे बाय डे ती गोष्ट होत असते. मग आपण जर पाहिलं तर हे जे IPO आहे, हे IPO कशा पद्धतीने पुढे जातं? सो एक कंपनी आहे, ती कंपनी हळूहळू करून जर मोठी झाली, समजा एक कंपनी एक प्रोप्रायटरशिप आहे, त्यानंतर ती पार्टनरशिपमध्ये कन्वर्ट होणार, पार्टनरशिप नंतर मग ती प्रायव्हेट लिमिटेड, मग तिला पब्लिक लिमिटेड जर व्हायचं असेल आणि पब्लिक लिमिटेड झाल्यानंतर सुद्धा त्या कंपनीला जर पूर्ण पॅन इंडिया एक्सपांड करायचं असेल तर मग कुठेतरी IPOचा विचार केला जातो. आणि त्यामध्ये कंपनी मग काय करते तर सेबीकडे अप्रूव्हल घेते. सेबीकडे अप्रूव्हल घेतल्यानंतर पब्लिकली लिस्टिंग होते आणि मग ती पब्लिक होते. यानुसार एक स्टेप बाय स्टेप जे IPO असेल ते IPO इथे लॉन्च केलं जातं. इथे जे ब्रोकर असेल आणि सेबी असेल त्यांचा रोल काय असेल हे आपल्याला पाहायचं आहे. जो ब्रोकर असेल त्या ब्रोकरच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर ट्रेडिंगचे प्लॅटफॉर्म असेल आणि अकाउंट ओपनिंग असेल यासारख्या गोष्टी ब्रोकरच्या थ्रूने केल्या जातात. आणि सेबीचं महत्त्वाचं काम आहे रेग्युलेशन, त्यानंतर ट्रान्सपरन्सी आणि फ्रॉड कंट्रोल. शेअर मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉड होतात, त्यांना कंट्रोल करण्यासाठी कोणीतरी ऑथॉरिटी असली पाहिजे, ती आहे सेबी. आणि फ्रॉड होत आहेत म्हणजे काय आपल्यासोबत पण फ्रॉड होणार असं नाही आहे, आपल्या अकाउंटमधून सगळे पैसे गायब असं काम नाही आहे इथे. हे जे फ्रॉड्स होतात ते वेगळ्या पद्धतीचे असतात, त्यामध्ये आपण नाही अडकणार. इन्व्हेस्टरचा जे अमाऊंट असेल त्या अमाऊंटवर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा धोका येत नाही. पण जे शेअर्स असतील, कंपनीचे शेअर्स असतील, त्यामध्ये कुठेतरी मॅनिप्युलेशन होतं. मग ते मॅनिप्युलेशन रोखण्यासाठी आपल्याकडे ऑथॉरिटी आहे सेबी. हे कंप्लीट रेग्युलेशन करण्याचं काम करतं. आणि ब्रोकरचं काम काय तर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं आणि न्यू अकाउंट्स ओपन करून देणं. ह्यामध्ये जे बाईंग होतं ते कशा पद्धतीने होतं, सेलिंग कशा पद्धतीने होतं. सिम्पली आपण जर मार्केटमध्ये येतोय तर आपल्याकडे अकाउंट आहे, पण अकाउंट असल्यानंतर त्याला ओपन कुठे करायचं तर काहीतरी डिजिटल प्लॅटफॉर्म तर हवा ना. मग तुम्ही मोबाईल घ्या किंवा लॅपटॉप घ्या किंवा PC घ्या किंवा कोणताही सेटअप घ्या. त्या सेटअपवर तुम्ही जे डेस्कटॉप असेल त्यावर जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करणार, त्यानंतर तुम्ही स्टॉक सर्च करणार, त्यानंतर मग एंटर क्वांटिटी, त्यानंतर मग तुम्ही ऑर्डर प्लेस करणार आणि ऑर्डर ती एक्झिक्यूट होणार. ही स्टेप्स असते आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये आपण इझी वेने समजून घेणार आहोत. सेलिंगची सुद्धा तशाच प्रकारची स्टेप असते. मार्केटमध्ये जर आपण आहोत तर रिस्क आणि रिवॉर्ड दोन्ही गोष्टी आहेत. मग मार्केटमध्ये तुम्ही विचार करताय की मला फक्त आणि फक्त ग्रोथ मिळावी, तर हे शक्य नाही आहे. ग्रोथच्या सोबतच तुम्हाला रिस्कसुद्धा आहे, पण त्या रिस्कला मॅनेज कसं करायचं हे जर आपण शिकलो तर मार्केटमध्ये आपण नक्कीच टिकू शकतो. जसं की हा तुम्ही इथे ग्राफ बघताय, एवढी मोठी ग्रोथ मिळू शकते का? नक्कीच मिळू शकते. एका वर्षामध्ये शेअर मार्केट 100-150% सुद्धा वाढलंय. पण काही वर्षांमध्ये काही जे वर्ष असतील त्या वर्षांमध्ये शेअर मार्केट हे पडलंय सुद्धा. मग ती जी रिस्क आहे ती सुद्धा कॅरी करायला हवी की नाही. म्हणजेच रिस्क अँड रिवॉर्ड, जर तुम्ही रिवॉर्डचा विचार करता तर रिस्क सुद्धा त्यामध्ये कॅरी होणार. आणि एक जी कंपनी आहे तिची फंड रेझिंग कशी करते त्या बाबतीत थोडक्यात आपण इथे बोलूया. सो कंपनी काय करणार, शेअर्स इश्यू करणार आणि त्यानंतर मग फंड रेज करणार. का फंड रेज करते तर बिझनेसला ग्रो करण्यासाठी. बिझनेस ग्रो झाल्याने काय होणार, सिंपल, त्या कंपनीचे शेअर्स वाढणार. शेअर्स वाढले, शेअर्सची प्राइस वाढली की ऑटोमॅटिकली आपल्याला प्रॉफिट होणार, म्हणजेच इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर ती लॉंग टर्मसाठी केली, तर जर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर लॉंग टर्मसाठीच त्याचा खूप मोठा असा फायदा आपल्याला मिळेल. जर तुम्ही एका वर्षासाठी करताय तर कुठेतरी लिमिटेड रिटर्न्स, 2-3 वर्षासाठी करताय तर ओके, 4-5 वर्षासाठी करताय तर थोडेफार चांगले. पण 10-1 वर्षांसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर कुठेतरी तुम्हाला एक्सपोनेन्शियल असे रिटर्न्स मिळू शकतात. आणि त्यामध्ये टाइम इन द मार्केट बीट्स टायमिंग द मार्केट हे नक्कीच आपल्याला इथे दिसतं. जर तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचा वेळ दिला तर त्या मार्केटमधूनच तुम्ही खूप सारा असा पैसा कमवू शकता. आणि फायनली इथे आपण जर पाहिलं तर जे बिगिनर्स आहेत त्यांचे प्रश्न असतात की शेअर मार्केटमध्ये मी आहे तर मग मी किती अमाऊंटने सुरुवात करू शकतो, मी 500 रुपयाने सुरुवात केली तर चालेल का? अहो तुम्ही इक्विटीमध्ये जर तुम्ही शेअर खरेदी करता तर 100 रुपयाला सुद्धा शेअर मिळतो, तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. पण जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर त्यासाठी 500 रुपये इनफ नाही आहेत. इथे आपण जर पाहिलं हे इन्व्हेस्टमेंटसाठी आहे, पण ट्रेडिंगसाठी कुठेतरी तुम्हाला 10 ते 15 हजाराच्या आसपास कॅपिटल हे तुमच्याकडे असणं गरजेचं तरी आहेच आहे. त्यानंतर लोक म्हणतात की हे मार्केट सेफ आहे का? सेफ कुठली गोष्ट असते? आज तुम्ही बँकमध्ये पैसा डिपॉझिट करताय, तुम्ही म्हणताय सेफ्टी आहे, पण त्या बँकेने जर काहीतरी गडबड केली, घोटाळा केला आणि त्यानंतर ती बँक बंद झाली तर काय करणार आपण?
असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचा पैसा हा बँकेमध्ये अडकला आहे. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुमचा पैसा कोणत्या बँकमध्ये अडकलेला आहे. मग ते सुद्धा सेफ नाही आहे. सेफ म्हणण्यापेक्षा रिस्क ही सगळीकडे असते. आणि त्यानंतर जे प्लॅटफॉर्म आहेत किंवा शेअर मार्केटचे जे इन्स्टिट्यूशन आहेत त्या संस्थेवरचा विश्वास जो आहे तो ट्रस्ट हा खूप मोठा आहे. त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अनसेफ अशी गोष्ट नाही आहे. पण शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर रिसर्च करून जर तुम्ही इन्व्हेस्ट करता तर मात्र त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची रिस्क ही तिकडे पाहायला मिळणार नाही. त्यानंतर इथे महत्त्वाचा प्रश्न असतो, मी पैसा गमावू शकतो का? अरे पैसा गमावू शकतो असं म्हणतो गमावतोय आपण इकडे तिकडे. मग शेअर मार्केटमध्ये गमावलं तर काय प्रॉब्लेम आहे? पण गमावलं पाहिजे हे पण मी म्हणत नाही आहे. आपल्याला कमवायचेच आहेत. पण कमवण्यासाठी जर आपण जातोय तर त्या ठिकाणी आपण स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे. जर मी कमवण्याची जर इच्छाशक्ती ठेवतोय तर मी गमवण्याची सुद्धा माझी इच्छाशक्ती असली पाहिजे. तरच मी मार्केटमध्ये टिकणार. फक्त आणि फक्त मला पैसा मिळणार हे आपल्याला नको आहे. त्यामुळे हे जे बेसिक काही क्वेश्चन्स आहेत जे बिगिनर्स आहेत त्यांच्या माइंडमधले त्याची उत्तरं देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि फायनली हे जे व्हिडिओ आपण पाहिली या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं त्याचं एक समअप करूया. हे शेअर मार्केट म्हणजे काय असतं? जिथे शेअर्सची खरेदी विक्री केली जाते. म्हणजेच वेअर वी कॅन बाय ऑर सेल द शेअर्स ऑफ कंपनी, त्याला आपण शेअर मार्केट म्हणतो. हे NSE आणि BSE काय आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यासारखे एक्सचेंज आपल्याकडे आहेत. डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट काय आहे? तर डीमॅट अकाउंट हे होल्डिंगसाठी असतं आणि ट्रेडिंग अकाउंट हे बाय आणि सेलसाठी असतं. IPOज काय असतं? इनिशियली ज्यावेळेस कंपनीला पैसा हवा आहे, फंड रेज करायचं आहे त्यासाठी IPO त्या ठिकाणी लॉन्च केला जातो. त्यानंतर रिस्क अँड रिवॉर्ड, मार्केटमध्ये रिस्क आहे तर रिवॉर्डसुद्धा आहे. त्यामुळे इथे आपण फक्त आणि फक्त रिस्क आहे किंवा रिवॉर्डच आहे या गोष्टींचा विचार न करता दोन्ही गोष्टी यामध्ये होऊ शकतात. आणि फायनली जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करता तर त्याची पॉवर ही खूप स्ट्रॉंग आहे. या व्हिडिओमध्ये खूप सारे इन्साइट्स आपण पाहिल्या आहेत. जे बिगिनर्स आहेत त्यांना मी रिकमेंड करेन की ही जी तुम्ही व्हिडिओ पाहिली आहे या व्हिडिओचे तुम्ही नोट्ससुद्धा बनवा आणि ते नोट्स बनवून त्यावर तुम्ही काम करा. एक्झॅक्टली शेअर मार्केट कसं वर्क करतं. जर त्यामध्ये काही कमी राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच ते प्रश्न विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या एनर्जेटिक आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी स्टे ट्यून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.